नमस्कार, ब्लॉसम विथ विद्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। सो बेसिकली आजचा हा व्हिडिओ हेअर केअरचा असणार आहे। सध्या उन्हाळा चालू आहे। उन्हाळ्यामध्ये खूप साऱ्या जणांना केसांबद्दल खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात। काही जणांची स्कॅल्प ही इची होते, काही जणांच्या केसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डॅन्ड्रफ होतो किंवा काही जणांचे केस हे खूप मोठ्या प्रमाणात गळतात। सो या सगळ्या समस्यांचं समाधान तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी एक हेअर मास्क प्रिपेअर केलेला आहे। आता तो कसं बनवायचं आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। हा हेअर मास्क प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला कोरफड म्हणजेच ॲलोवेरा, 2 चमचे तांदूळ, कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल आणि खोबरेल तेल लागणार आहे। ॲलोवेरामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, जे स्कॅल्पला नरिश करतं आणि हेअर ग्रोथला प्रमोट करतं। यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात, जे स्कॅल्पची खाज दूर करण्यास मदत करतात। तसेच ॲलोवेरामध्ये विटॅमिन ए, सी, ई आणि विटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड असतं, जे केस गळण्यापासून रोखतं। राईस म्हणजेच तांदूळ केसांना शायनी आणि सिल्की बनवतं, तसंच केसांच्या वाढीस देखील मदत करतं। कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल हे नॅचरल कंडिशनरसारखं काम करतं। आपल्या केसांना सॉफ्ट बनवण्याचं काम हे कॅस्टर ऑइल करतं। आता खोबरेल तेल सगळ्यांना माहितीच आहे की कोकोनट ऑइल म्हणजेच खोबरेल तेल आपल्या केसासाठी किती महत्त्वाचं आहे ते। सगळ्यात आधी आपल्याला ॲलोवेरा घ्यायचा आहे, ते स्वच्छपणे आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला कोरफडीचा गर हा काढून घ्यायचा आहे। पिलरने असं तुम्हाला हे कोरफड पील करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कोरफडीचा गर किंवा त्याचा ज्यूस काढण्यास सोपं होईल। त्यानंतर चम्मचने तुम्हाला तो कोरफड स्क्रॅच करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीही कोरफडचा असा ज्यूस काढू शकता। आता आपल्याला 2 ते 3 चमचे तांदूळ हे खूप साऱ्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची खिचडी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असं तयार होईल। आता आपल्याला ह्या ॲलोवेरा ज्यूसमध्ये हे जे आपण शिजवून घेतलेला भात आहे तो टाकायचा आहे। साधारणतः 2 ते 3 चमचे टाकायचे आहेत। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा ते 1 चमचा हे कॅस्टर ऑइल टाकायचं आहे। मग शेवटी आपल्याला यामध्ये फुल 1 चमच हे नारळाचं तेल टाकायचं आहे। आता हे सगळं मिक्सचर आपल्याला मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता, मी मिक्सरमध्ये ब्लेंड करून घेतलेलं आहे। त्याची थिक अशी स्मूथ क्रीमी अशी पेस्ट तयार झालेली आहे। बाजारातून आपण जसा हेअर मास्क विकत घेतो त्यासारखंच ह्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे। आणि मार्केटमधले जे काही हेअर मास्क असतात त्यामध्ये केमिकल्स मिक्स्ड असतात, पण हे अजिबात त्याच्यामध्ये केमिकल मिक्स नाही आहे। हा प्युअर हेल्दी असा हेअर मास्क आहे। हा हेअर मास्क अप्लाय करायचा कसा, तर हा हेअर मास्क तुम्हाला वेट म्हणजेच ओल्या केसांवरती अप्लाय करायचा आहे। साधारणतः अर्धा तास तुम्हाला हेअर मास्क अप्लाय करायचा आहे, जेणेकरून याचे चांगले रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळतील। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।